तर आपण आज बघणार आहोत लिंबाचं लोणचं कसं घालायचं बघा. ही आपल्या शेतातली लिंब आहेत बघा. आपण चिरून घेणार आहोत. आधी ह्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेले आहेत, मग चिरलेलं आहे बघा. खाली डाग पडल्यानंतर सगळं उमटतं परशीला म्हणून आपण खाली कापड घेतलेलं आहे. भरपूर अशी लिंब आहेत घरची बघा. पण आधी म्हटलं की थोडंसं घालून बघूया कसं वाटते कसं नाही. म्हणजे आवड तशी नाही फार आंबट खायची घरच्यांना, पण मला आवडते म्हणलं बघूया बघ चला तर मग. आणि असं बघा लिंबाला एक सध्या डाग पडलेला नाही. हे असं छान असे लिंब आहेत बघा. कारण डाग पडलेला टिपकं पडलेलं घेतली ना तर आपलं लिंबाचं लोणचं नसतं, म्हणून आपण स्वच्छ बघून लिंब घेतलेले आहेत घरच्या झाडांचे म्हणलं तर बघा. मग मस्तच की मग. आणि गोड कोण जास्त खात नाही म्हणून फक्त आपण हळद मीठच फक्त ह्याला लावणार आहोत. तर आपल्या चला गप्पा मारा चॅनलला एक सबस्क्राईब व एक लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत जावा व आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर आपण ह्यात मीठ टाकून घेणार आहोत बघा. असं जेवढं लागतं तेवढं अंदाजे ह्याला मीठ टाकलं आहे आपण बघा. आणि आता नंतर ह्याला हळद टाकून घेणार आहोत. जेवढी लागेल तेवढी हळद टाकायची आहे. हळद मिठानं चांगलं ह्याला पाणी सुटतं बघा. तिखट घातलेलं कोणाला आवडत नाही म्हणून आपण तिखट घालणार नाही ह्याच्यात. फक्त हळद आणि मीठच फक्त घालणार आहोत. त्याच्यामुळे ह्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि चांगलं लिंबाचं लोणचं बघा मुरतं. आणि आपण ह्यात मिरच्या पण टाकणार आहोत बघा. मिरच्या टाकल्यामुळं म्हणतात की लोणचं म्हणजे खराब होत नाही, त्याच्यामुळे आपण ह्यात मिरच्या चिरून घेऊन असं टाकणार आहोत. तसं बघायला गेलं तर गोड पण भरपूर छान होतं बघा. पण ज्याची त्याची आवड असते. कुणाला गोड आवडतं, कुणाला मिठाचं आवडतं, कुणाला तिखटाचं आवडतं. पण आपल्या घरात सर्वजण बघा हळद मीठ लावलेलंच लोणचं खातात, म्हणून म्हटलं की चला तर मग करूया बघा. मिरच्या पण अशा थोड्याच टाकणार आहोत ना, जास्त टाकणार नाही. कारण जास्त मिरच्या पण टाकल्यानंतर ह्याला तिखटपणा येईल ना, म्हणून आपण जास्त नाही टाकणार. मिरच्या थोड्याच टाकलेल्या आहेत. आणि बघा आता आपल्या इकडं असं लोणचं तयार झाले मस्त असं. ह्या दिवसात तर लोणचं खायला भरपूरच आवडतं बघा. कारण भाकरीसोबत काय दुसरं खाण्यापेक्षा आपल्याला लिंबाचं लोणचं आवडतं. कुणाला कैरीचं आवडतं तर कुणाला लिंबा, ज्याची त्याची आवड असते बघा. असं आपलं इकडं सर्व तयार झाले बघा. हळद मीठ लावून आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून सगळं. ह्याला चवीनुसार आपण मीठ हळद पण टाकलेलं आहे आणि जरा मिरच्या पण टाकलेल्या आहेत बघा भरपूर. मस्त असं झालं इकडं बघा. असं आत्ताच पाणी सुटल्याने झाले. तुम्ही म्हणसाल की हे थोडंच आहे, कारण थोडंच घातलं की छान झाल्यानंतर अजून घालायचं आहे. आणि ह्यातल्या काय काय बिया आहेत त्या आपण हे बाजूला काढायला लागलो आहे बघा. कारण बियानं जरा कडवटपणा येते म्हणतात, म्हणून आपण बिया बाजूला काढलेत हे. आणि असं मस्त असं दिसायला लागले बघा पिवळं जरत. लिंबाचा आपण काप पण बघा असं एक लेवलमध्ये करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे भरणीत भरून ठेवणार आहोत. कारण एक 4-5 दिवस तर लागेल ह्याला मुरायला. 4-5 दिवसानंतर चांगलं आपलं हे लिंबाचं लोणचं तयार होणार आहे. तर हे लिंबाचं लोणचं ची रेसिपी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा मैत्रिणींनो. चला तर मग आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय बाय. बघा किती छान असं वाटायला लागले. 4 ते 5 दिवसातच हे चांगलं मुरणार आहे.